नोकरी केली, व्यवसाय केला, पण शेवटी गावाकडे परतले आणि गावाकडे शेतीमध्ये असा प्रयोग केला की अवघ्या 2 गुंठ्यामध्ये आठवड्याला कमावत आहेत 6,000 रुपये. आज आपण आलो आहोत आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक या गावामध्ये आणि आपण या ठिकाणी पाहणार आहोत हरिभाऊ थोरात यांच्या 2 गुंठ्याच्या आळू शेतीची कहाणी. नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. आता तुमचं नाव सांगा. हरिभाऊ बाबूराव थोरात, राहणार चांडवली बुद्रुक. ही जी आळू शेती तुम्ही करता, ही संकल्पना कसं काय सुचली तुम्हाला? एक मी खाण्यासाठी पूर्वी आणली होती आणि मग नंतर परत मी नेहमी जातो दर्शनाला, तर परत मग त्याच्याकडून जास्त आणली की बाबा मला जास्त व्यवसायासाठी हे पाहिजे. तर मग त्यांनी कमी रेटमध्ये ती रोपं दिली मला. कुठून आणले हे सगळं? ही कोल्हापूर साईडली आणलेली नर्सरीतून. बरं, मग त्या ठिकाणी तुम्ही देवदर्शनाला जात होते? हो, तिथून आणलेली. वैयक्तिक माझी टाटा सोमो होती, त्याच्यात टाकून मी घेऊन आलो. ही लागवड करत असताना काय काळजी घेतली पाहिजे? कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे? फक्त पाण्याची काळजी घेतली पाहिजे. कशा पद्धतीने लागवड करावी याची? काय काय कंद आणता, बियाणं असतं, काय असतं? नाही, कंद असतात आणि ते साधारण वर्ष ते 1.5 वर्षच ठेवायचे किंवा त्याच्यापासून आपल्याला जरा शुभ नाहीये. जास्त दिवस त्याला आलं त्याच्यात एक कणीस येतो, ते कणीस शुभ नसतं, ते घातिक असतं. म्हणून वर्ष ते 1.5 वर्ष ठेवायचे, याच्या पुढं काळ नाही ठेवायची. आता याचं उत्पन्न कसं घ्यायचं? किती दिवसांनी याची तोडणी केली जाते पानांची? एक 8 दिवसांनी. 8 दिवसामध्ये पानं तोडायला येतात. बरं, आणि जसा तुमचा खताचा वापर असेल तर खताचा चांगला वापर असेल, शेणखत, दुसरं कोणतं बी खत टाकायचं नाही. याला फवारणी वगैरे काही लागत नाही, कोणतीच फवारणी लागत नाही. आणि गबाळ जे होईल ते गबाळ काढून घ्यायचं. आळूचे कंद लावल्यानंतर किती दिवसात आळू तोडणी चालू होतो? 2 ते 2.5 महिन्यात येतात, तुमच्या खताची अवलंबून. 2.5 महिन्यात तोडणीच येतो. हो, आणि कण जसे घेशाल, कण मोठी साईज घेतली तर ते लवकर येईल, छोटी साईज घेतली तर लेट येणार. बरं, आता हे जे कंद जर मिळवायचे असतील, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जर हे कंद घ्यायचे असतील तर काय केलं पाहिजे? आता सध्या तर माझ्याकडे उपलब्ध नाही आहे, म्हणजे एवढे नाही आहे, कारण की मला 10 ते 15 गुंठे लावायचे. त्याच्यामुळे माझ्याकडे जेवढी रोपं होती ती राहिली तर मग मी देऊ शकतो. आणि त्याला पण कमी 2 महिने लागतील, कारण माझी याच्यात मका आहे, ती मका निघाल्यानंतर तिच्यात लावणार आहे. ही जी आळू आहे ही आता तुम्ही किती क्षेत्रामध्ये केलेली आहे? 2 गुंठे. 2 गुंठ्यात. याचं उत्पन्न किती मिळतंय, कसं मिळतं, काय सांगा? याचं उत्पन्न आठवड्याला 6,000 रुपये भेटते. आणि वेळेत कापले ती पानं शक्यतो खराब नाही होती, पण वेळेत कापले मोठी साईज नाही होत. मोठी साईज झाली तर गिराकी घेते नाही, काही ही जंगली आहे पानं, म्हणून असं त्यांचा डाऊट येतं. ही जंगली नाही, याच्यापासून खाज नाही येत किंवा खवखव होत नाही कशात, याची गॅरंटी माझी. बाकीच्या आळूच्या पानांची खवखव येते, खाज येते, याची ह्या रोपाची माझी गॅरंटी. कारण की मी आतापर्यंत जे गिरायकाला दिलेले तर ते गिरायक तारीख करतात, मुलांना सतत विचारतात का बाबा कधी तुमची आळू येणार आहे, आम्हाला सांगा. तर आता मी काय करणार आहे, आळू पुरवठा होत नाही माझा तिथं पुरा, तर मी अजून 10 ते 15 गुंठे स्वतः लावणार आणि दुकानावरती सप्लाय करणार. आणि विक्रीची पद्धत कशी आहे तुमची? विक्रीची 4 ते 5 पानं बांधतो आणि ते 15 रुपयाला 1 जुडी. त्याच्यातून 2 जुड्या घेतल्या तर 10 रुपये मी सेल करतो. का गिरायक जेवढं सेवा करता येईल त्या पद्धतीने मी करत असतो. आणि पूर्वी कांदा बटाट्याचा बी जे करत होतो तेच मी एका टायमाला माझ्याकडं 100 गिरायक उभी राहायची. आज पण त्या नाक्यावरती विचारलं हरिभाऊ थोरात तर सांगू शकतात. म्हणजे विकायची पद्धत तुमची अशी आहे, चांडोली बुद्रुक करून तुम्ही मुंबई या ठिकाणी भांडुपला माल पाठवता? भांडुपला माल पाठवतो. तिथं कशा पद्धतीने तुमचे दुकान आहेत, काय सांगा? तिथं कांदा बटाट्याचं एक रसाचं आहे. म्हणजे तुमची स्वतःची दुकान आहे, त्या दुकानावर तुम्ही ही भाजीपाला विक्री करता किंवा आळूची पानं विक्री करता? हो, स्वतःची. किती उत्पन्न भेटतं, काय सांगा? उत्पन्न आळूचं उत्पन्न आठवड्याला 6,000 रुपये भेटतात. महिन्याला किती होतात? महिन्याला 24,000. हे सगळं क्षेत्र किती गुंतले आहेत तुमचं? 2 गुंठे पण नाही, पण 2 गुंठे धरले आपण. आता हे जे नवीन शेतकरी आहेत यांना काय सल्ला द्या, काय सांगाल तुम्ही? त्यांना सल्ला देऊ शकतो, अशा पद्धतीने लावायचं. मी बेडवरती लावायचे नाही, सरळ वाफे करायचे,
म्हणजे जसे आपण बीटला वाफे करतो त्या पद्धतीने हे वाफे असतात. आणि त्याच्या अगोदर लावायच्या अगोदर शेणखत पहिलं टाकायचं. शेणखत वापरलं तर त्याचे कंद सडतात. रासायनिक खत वापरलं तर कंद सडतात. हो, शेणखतच वापरायचं. शेणखतच वापरायचं. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.